पुण्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊयात। दुष्काळाच्या झळा या आता राज्यामधील तीव्रतेने जाणवू लागलेल्या आहेत आणि पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागामधील खेड तालुक्यात असणाऱ्या परसूल या गावामध्ये दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवत असते। त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून या गावाजवळ असणाऱ्या विहिरीमधनं एका कुटुंबाला फक्त 2 हंडे पाणी नेण्याची मुभा आहे। यावर जर कोणी तिसरा हंडा नेण्याचा प्रयत्न केला तर त्याला 100 रुपये दंड आकारला जाईल असं सांगितलं जातंय। एवढंच नाही तर कोणी चोरून पाणी नेऊ नये यासाठी रात्रीची गस्त घातली जाते असं सांगितल्यावर आपण या खेड तालुक्याच्या परसूल गावात पोहोचलो आणि या ग्रामस्थांशी संवाद साधला। वस्तुस्थिती नेमकी काय आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात। सध्या तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या वर गेलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः जी आदिवासी गाव आहेत त्या भागामध्ये पाणी टंचाई ही जाणवू लागलेली आहे। असाच प्रकार पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या परसूल गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि ही जी विहीर आहे यामधूनच इथलं पिण्याचं पाणी जे आहे ते परसूलमधले गावकरी हे नेत असतात आणि या विहिरीमध्ये सध्या पाण्याने तळ गाठलेला आहे आणि जो स्रोत आहे पाण्याचा जो झरा आहे तो इतकं पाणी त्यामध्ये येत नाही की सगळ्या कुटुंबांना पुरेसं पाणी पिण्याचं मिळू शकेल आणि त्याच्यामुळे या परसूल गावामध्ये ज्या पद्धतीने गावकऱ्यांनी निर्णय घेतला की प्रत्येक कुटुंबामध्ये जे 2 हंडे आहेत ते घ्यावेत आणि इतर वेळी देखील या विहिरीमधून पाणी जाणार नाही याची दक्षता घेण्यासाठी एक जो काही निर्णय आपल्या समोर येताना दिसतो तो म्हणजे कुठेतरी दंड केलाय का की 2 हंड्यावर एखादा हंडा दिला तर त्याच्यावर दंड केला नाही। दंड हा शब्दच नाही आमच्यामध्ये। दंड हा शब्दच नाही आमच्याकडं। काय झालं की आता आपण गावामधून खाली आलो, जेव्हा गावामधून खाली आलो तर आपण कमीत कमी 700 ते 650 मीटर पर्यंत खाली जंगलामध्ये आलो खाली आणि जंगलामध्ये आल्याच्या नंतर ही जंगलामध्ये विहीर आहे, ही आमच्या पूर्वजांनी बांधलेली विहीर आहे। बहुतेक मला वाटतं 70-80 वर्ष झाली असतील ह्या विहिरीला त्यावेळेला बांधली। आता ते बांधकाम त्याचं थोडं डिसूळ झालेलं आहे, वरचं खालचं बांधकाम चांगलं आहे पण वरचं काम डिसूळ झालेलं आहे आणि आमच्याकडे कसं मुलं शिकली ती नोकरीसाठी दुसऱ्या कुठं धंद्या पाण्याला जातात आणि नोकरीनिमित्त दुसरीकडे जातात। मग दुसरीकडे गेल्याच्या नंतर काय होतं की इथं राहणारे त्यांचे आई वडील हे वयोवृद्ध आहेत आणि वयोवृद्ध आई वडील असल्यामुळे काय झालं की ती म्हातारी माणसं एवढ्या लांब येणार, इथं ह्या डिसूळ दगडांपाशी पोर यांनी पाणी ओढणार किंवा बादलीनं बकेटनी आणि चुकून जर इथं काही वेगळी घटना जर घडली तर गाववरती विहीर खाली कोणाला लवकर माहीत पडणार नाही। याच्यासाठी इथं 7 ते 10 ह्या वेळामध्ये दिवस उगवल्याच्या नंतर ते 10 वाजेपर्यंत इथं यायचं, प्रत्येकाने आपापले 2 अंडे घ्यायचे आणि आपलं व्यवस्थित आपल्या घरी निघून जायचं। ही जी गावं आहेत आदिवासी भागातली त्यांच्या पाण्याचा प्रश्न हा येत्या काळामध्ये शासनाने सोडवण्याकरता पुढे आलं पाहिजे।